ज्या स्थितीतून आज बहिणींनी धीरोदात्तपणाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, स्वतःच्या दुःखाबरोबर जनतेचं दुःख स्वीकारत असतानाच पक्षाचं संघटन आणि महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनी जे जबाबदारी स्वीकारण्याची जे धैर्य दाखवलं त्याबद्दल सुद्धा आज सर्वांनीच आपल्या संवेदना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि केंद्र सरकारची पूर्णपणाची ताकद आणि शक्ती महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री म्हणून बहिणींच्या पाठीमागे राहील अशाच त्या ठिकाणी संवेदना व्यक्त केल्या. वारंवार विलीनीकरण संदर्भामध्ये चर्चा केली जाते. शरद पवार यांच्याकडे काही आजच्या ह्याच्यामध्ये तसं काय राजकीय चर्चा काही सुरू झाली? आज राजकीय चर्चेचा त्या ठिकाणी बिलकुल प्रश्न नव्हताच. आज केवळ दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर जी जबाबदारी धीरोदात्तपणाने बहिणींनी स्वीकारलेली आहे त्याबद्दलच्याच संवेदना त्या ठिकाणी व्यक्त करायच्या. पक्षाची भूमिका काय असणार आहे की विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये अद्याप तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे विलीनीकरण? आमच्या पक्षाचा भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे, कारण मी वारंवार या बाबतीमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राचे थोर शिल्पकार चव्हाण साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी बहिणी गेल्या त्यावेळेपासून मी विचारलं की बाबा विलीनीकरण कुठल्या पक्षामध्ये. एक आम्ही एन डी एमध्ये आहोत, एन डी एमध्ये भाजप प्रणित आज देशातला महत्त्वाचा एक घटक आणि यू पी ए म्हणजे काँग्रेस प्रणित घटक. अशा वेळेला आम्ही एन डी एमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एन डी एसोबत जाण्याचा. कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील. त्याच्यामुळे एन डी एमध्ये येण्याच्या वतीतली सुद्धा स्पष्टता कोणीतरी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग आता विलिनीकरण किंवा काय, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी बहिणींनी स्वीकारलेली त्या ठिकाणी आहे. त्या पद्धतीने आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय सामुदायिकरित्या सर्व विधिमंडळ सदस्यांनी एकमताने त्या संदर्भातला निर्णय घेतला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे आदरणीय प्रफुल्लांच्या समेत प्रदेशाध्यक्ष मी असेल, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडेजी असतील, आमचे सगळे ज्येष्ठ मंत्रिमंडळातील सहकारी असतील, सर्वांनीच या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली की वहिनीच विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असल्या पाहिजेत. त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी निवड केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांना कळवल्याच्यानंतर त्या ठिकाणी शपथविधी झाला. तर कसं जर एनडीए सोबत यायची त्यांची भूमिका असेल तर तुमच्याकडनं स्वागत केलं जाईल या भूमिकेचं? नाही, जरतरवरती मी कसं बोलणार, कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की 19 पासून किंवा 14 पासून भारतीय जनता पक्षाच्या सोबत सरकारमध्ये असावं अशी स्वर्गीय दादांची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या सर्व बैठकींमध्ये दादाची स्पष्टपणाने भूमिका मांडती आले. 19 साली मध्ये देवेंद्रजी आणि दादा यांचा एकत्रितपणाने शपथसुद्धा झाला. त्यावेळेलासुद्धा दादांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की 3 पक्षाच्या सरकारपेक्षा 2 पक्षाचं सरकार, विशेष करून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेईल अशी दादांची भूमिका त्या कालावधीमध्ये होती. आणि आपल्याला ज्ञात आहे की 2023मध्ये ज्या वेळेला वारंवार पक्षामध्ये चर्चा होऊनसुद्धा भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा निर्णय होत नाही त्यावेळेला आम्ही स्वर्गीय चव्हाण साहेबांचा जो विचार आहे की बहुजन समाजाचं ही साधायचं असेल तर सत्तेमध्ये असलं पाहिजे. पण आमची जी मूळ विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारधारा, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचारासह आमचा एन डी एमध्ये सहभाग त्या ठिकाणी झाला. तो निर्व्यातपणाने पुढच्या कालावधीमध्ये राहणार आहे. सुप्रिया सुळेंना किंवा त्यांच्या पक्षाला हे जाहीर करावं लागेल की त्यांना भाजप प्रणित एनडीएकडे यायचंय की काँग्रेस प्रणित इंडियात राहायचं? नाही, ते म्हणणारं मी कोण? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगितली. आता इतरांनी राजकीय भूमिका काय घ्यावी, कुठल्या पक्षाच्या सोबत त्यांनी त्या ठिकाणी जावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्या विषयावरती मी काय बोलणार नाही. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होण्यासाठी उत्सुक नव्हत्या अशा प्रकारचं थेट वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. त्यांना जबरदस्तीनं उपमुख्यमंत्री करायचं केलं. एक असं आहे की जो निर्णय झाला तो सहमतीने झाला, पक्षामध्ये एकमताने झाला. आता त्याच्याबद्दलचं भाष्य करण्याचा इतरांना अधिकार काय येऊ शकतो, कारण हा राजकीय निर्णय आहे. राजकीय निर्णय घेण्याचा राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि आमचा राजकीय पक्ष भारतीय निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दादाच्या नेतृत्वाखाली योग्य म्हणजे तो आहे मान्यता प्राप्त आहे असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे
आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा आम्हालाच आहे. तटकरे साहेब, सीपी राधाकृष्णन यांची देखील भेट घेतली, राज्यसभेचे सभापती. वहिनींनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे का नाही? कारण वेगवेगळ्या चर्चा खूप सुरू आहे. राजीनामा दिलेला नाही. राजीनामा देण्याच्या संदर्भात विषयही त्या ठिकाणी झालेला नाही. कारण उपराष्ट्रपती महोदय हेच राज्यसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी किंवा सभापती असल्यामुळे त्यांच्याकडे एक भेट घेणं त्यांची हा एक त्याच्यातला आजच्या या संबंध दिवसभरातल्या त्यांच्या भेटीमागचा जो म्हणजे पुढच्या काही दिवस वहिनी पंतप्रधान काय राज्यसभेचे म्हणाले खासदार पंतप्रधान काय म्हणाले की एनडीएचे घटक पक्ष म्हणून तुम्ही सोबत असणार आहेत, असं काय आश्वासन तुम्ही दिलेलं आहे का? तर आम्ही एनडीएमध्ये आहोतच. आश्वासन देण्याचा मुद्दा काय? एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला आणि आज बहिणी उपमुख्यमंत्री म्हणून एनडीएचे घटक पक्ष म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही काम करतो. त्यामुळे वेगळं पडण्याचं काही कारण येतच नाही. सर, उपमुख्यमंत्री पदाचं हे घेतलंय, म्हणतात ते तर अजून राजीनामा का? कुठला? उपमुख्यमंत्री पदाची चेअर घेतली आहे, राज्यसभेचा राजीनामा. काय? एक असं आहे की कुठल्याही व्यक्तीला राज्याचं किंवा देशाचा मंत्री होत असताना 6 महिने त्या ठिकाणी त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा अवधी त्या ठिकाणी असतो. अशा वेळेला इतर सभागृहाचं सदस्यपद त्यांच्याकडे असेल तर तेही कायद्याने ठेवता येतं. आपण त्याचं उदाहरणच बघू शकतात की आदरणीय दादा ज्या वेळेला 91ला लोकसभेचे सदस्य झाले त्यावेळेला श्रद्धेय पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्यावेळेला सुद्धा दादा राज्यामध्ये जाऊन राज्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये. त्यावेळेला सुद्धा दादा लोकसभेचे सदस्य होते. अशी अनेक उदाहरणं आहेत. मी हे उदाहरण दादांचं दिलं का तर आज त्या परिवाराशी निगडीत असलेला प्रश्न आहे म्हणून मी त्या ठिकाणी उदाहरण दिलं. रोहित पवारांनी दादांचा अपघात नसून तो घातपात आहे असं दादांचा मृतदेह फुगला होता अशा पद्धतीचा आरोप किंवा दादांचा मृतदेह फुगला होता अशी माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली की दादांसारखं देशातलं लोकोत्तर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री, विकासाचा दृष्टी असलेले नेतृत्व यांचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं त्याची सखोल चौकशी अशा पद्धतीचं विमान अपघात होतं त्याच्यासाठी ज्या तपास यंत्रणा आहेत देशामध्ये असतील किंवा जगभरामध्ये असतील त्यांच्यामार्फत ही चौकशी भारत सरकारने राज्य सरकारने करावी आणि त्यातील सत्य देशांतील जनतेच्या पुढे आणावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. तटकरे साहेब, तुम्ही आता तपासाचाच मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. तर रोहित पवारांचं म्हणणं की युरोपियन कंपनीकडे तपास दिला होता पण एका मोठ्या नेत्यानं फोन केला आणि म्हणून हा तपास थांबला. म्हणजे युरोपियन कंपनीकडनं हा तपास चांगल्या पद्धतीने झाला असता. मला माहीत नाही ना आता त्यांनी त्याच्याबद्दल कोणाचा फोन गेला काय गेलं हे तपास यंत्रणामध्ये कोण नेमत असतं त्याची माहिती ते जाणकार असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक असेल. डिले जो झालाय, अजित पवारांचा डिले झाला, तुम्ही त्या दिवशी लेट आलेलात किंवा खूप असे ब्लेम्स प्रफुल्ल पटेल आणि तुमच्यावरती त्या पीसी मध्ये केलं गेलं हे समजून येत नाही त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा म्हणजे मग मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ 5 वाजता होती. मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो. माझी 5:45-7 वाजेपर्यंत भेट संपली. ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो. पूर्व विदर्भातले एक नेते पवार जे आहे म्हणजे शरदचंद्र पक्ष पवार आहे ते म्हणतात की उद्या माझी पत्रकार परिषद आहे ज्यामध्ये मी एकत्रीकरणाच्या संदर्भात जी चर्चा झालेली आहे त्याचे पुरावे आणि तारखा मांडणार आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे? देतील ना ते बघूया ना उद्या दिल्याच्यानंतर भाष्य करता येईल. आज मला घाई काय उद्या जर काय त्यांच्याकडे जर काय माहिती असेल काय पुरावे असतील तर त्यांनी जरूर द्यावेत. पण मला हे कळू शकत नाही की ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात कोणाला का घाई झाली त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तरातून काय मिळालेलं नाही. आता यापेक्षा या विषयावरती मला अधिक काय बोलायचं नाही. उद्या जर काय पत्रकार परिषद झाली विलिनीकरणाचा काय विषय असेल त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा काय त्याच्याशी संबंध असेल तर जरूर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भात काही प्राथमिक चर्चा अजितदादांची झाली होती का? सुप्रियाताई, अजित पवार आणि तुमची तिघांची अशी काही बैठक या विषयावरती झाली होती का? आता उद्या त्याचे व्हिडिओ त्याचे ऑडिओ किंवा त्याचं काय माहिती असेल ती उद्या येऊ द्या मग मला बोलता येईल. आज मला त्या विषयावर नाही मी हे बघा मी माझ्या आयुष्यात कधी उत्तर टाळलं नाही. ऐका
पण मला माझं उत्तर केव्हा द्यायचं त्याचा माझा अधिकार आहे. तुम्ही प्रश्न विचारणार तर तुम्हाला अधिकार आहे. उत्तर केव्हा काय द्यायचं तो माझा अधिकार आहे. प्राथमिक मी पण एक चर्चा राजकीय झालेली, कार्यकर्ता आहे आणि मी पण गेली 40 वर्ष जरा ऐकायचं खरं, मी पण 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. स्वर्गीय वसंतदादा, आदरणीय पवार साहेब, बॅरिस्टर अंतुले साहेब, विलासराव देशमुख या सर्वांच्या तालमीत घडलेला एक कार्यकर्ता आहे. एका छोट्या समाजातला कार्यकर्ता 40 वर्ष जिल्ह्यात आपला नाव टिकवतो, 2 वेळा संसदेमध्ये येतो, 5 वेळा विधानसभेमध्ये जातो. मला माझं काय राजकीय भान आहे. त्याच्यामुळे उद्या आपण जी म्हणताय माझी काय कोणाची भेट झाली, त्याचे काय व्हिडिओ असतील, काय असतील इतर काय, त्याला बोलू द्या, मग मला त्यावरती बोलता येईल. मला आज या विषयावरती बोलायचं काही घाई नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. त्या विषयावर सुद्धा आज ज्यावेळेला बहिणी आल्या होत्या त्यांच्या समेत मी असतील, प्रफुल्लभाई असतील, अदानिसा चिरंजीव पार्थ पण त्या ठिकाणी होते. आम्ही एकंदरीत चर्चा केली. आम्ही तो निर्णय लवकरात लवकर आम्ही लवकरात लवकर त्या संदर्भातला निर्णय घेऊ. धन्यवाद. तर विविध मुद्द्यांवर सुनील तटकरे यांनी भाष्य केलेले आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय हा लवकरच होईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.